गाणं का वाईट टाकला एवढा? कुणाला फोन लावतोय? उच हा हॅलो गाणं बोलतोय मी. सकाळपासून राव 150 फोन केले राव तुम्हाला. एक तरी फोन उचलायचा ना. अहो तसं नाही राव. अहो अक्षरशः माझी संन्यास घ्यायची वेळ झाली पार. काय आयडिया बरोबर आहे. काय राव बोलताय तुम्ही राव. माझा पार नका जीव आलाय राव. अहो मी काय म्हणतोय तुम्हाला. बर हा चालतंय. कसली पण बघा. विधवा बघा, घटस्फोटीत बघा, काळी बघा, हेकणी बघा, कसली पण बघा, पण पोरगी बघा राव. अहो काय तुम्हाला सांगायचं राव. माझ्या बरोबरच्या पोरांची लग्न झाली, त्यांची पोरं पहिली दुसरीला जायला लागली. अहो रोज आता पार काळ्याची पांढरी केस झाली. रोज कलप करून फिरतोय गावातनं. माझी आपदा काय ती माझ्या जीवाला माहिती आहे. अहो 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 माझा आवाजच तसा आहे राव. हॅलो 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 ठेवला काय रे. अयो आता लागलं का देवाला का. आता एक तर बायकोच नाही नाही. आता पाय बी मोडतो काय माझा. बस खाली इथं. तुझं काय माझ्या माग. जरा धंदा पाणी बघ. अरे तू काय टेन्शन घेतोय. मला सांग ना काय झालं एवढं तुला आज. प्रीत्या काय सांगू का तुला. लय अब्दा झालेला का जीवाची माझ्या. अरे माझं लग्न का जमलं का. अरे कसल्या हेपड्या शेपड्या पोरांची का लग्न होते ती. तुझं बाशिंग बळ जड असेल का ना. होईल ना. जिथं योग लिहिलाय तेव्हा होणारच आहे लग्न. एवढं का तू आज हायपर झालाय मला काय कळेनच. अरे तुला कसं सांगू. अरे प्रीतम मी लग्न माझ्यासाठी नाही करत बाबा. मला लग्नाची काहीच काय नाही. अरे पण समाजाला का मला कसं जगून द्याय ना. यातच आता प्रत्येक जण म्हणतोय गाना यंदा तरी लाडू चारा आम्हाला. म्हणजे लाडू मी चारणार हे का उपाशी आहेत का. समाज काय बी म्हणेल. तू का ते समाजासाठी टेन्शन घेत बसतो का. अरे तसं नाही ला का. अरे आई बी बाहेर कुठं गेली. झालं का नाही गाण्याचं लग्न. म्हणजे तिने तिथनं पाहुणरावांची यायचं मला बोलायचं. अरे आता होत नाही त्याला मी तरी काय करू. आता तू असं टेन्शन घेतलं लग्न होणार आहे का. बरं असू दे. माझं टेन्शन मला माहिती. जा आपला तू धंदा बघ. गॅरेजला जा. गॅरेजला जा. कष्ट करा. रुपये कमवा. लग्न होत्याला वेळेत. तू टेन्शन घेऊ नको. हो हो. जय महालक्ष्मी आई जगदंबा. आता कुठं जाऊ. गावात जातो. मामा मळ्यात नाही गेला. जाऊन आला. बरं वारीचं काय यंदा. अहो काय गुडघ्यानं चालाय ना. काय करायचं सांगा. सुटलं त्याला देऊन खांदेव घ्यायचा. खांदेव का 2 बाय काय त्या घेऊन जाय त्याला. त्याला सांग कुठं येते त्यांना बोलवा येते ते 2 बायकां फजिती आहे का. नाही बरं ह्याला न्यायला कुठे बोलवा कोण आले का ह्याला. चल म्हणा का पिल्लय म्हणा इथं. का उपाशी आहे. बर का आशीर्वाद दे जरा वाईट चांगला. इतकं डोकं तापलं तुम्हाला काय सांगायचंय. बरं मामा तुम्हाला शेवटचं विचारतोय मी आज. माझं लग्न होईल का नाही. गणाला का चांगल्या का व्हायना. तुझं का व्हायचं. हो चांगलं व्हा. आणि मला काय झालंय. तुला काय झालंय. हा नाही आधी स्वतःकडे बघा ना. अहो तुमची पिढी शिकली असती. पुण्या मुंबईला गेली असती. दिल्लीला गेली असती. तिथं धंदा टाकला असतं तर आमच्या वेळ आली असते का. हिथं बसला धोतरण पाय जमा घालत. अहो बूट सूट घालून कसं तुम्ही बाहेर धंदा करायला पाहिजे होतं. हिथं बसला नांगूर झुपतन शेती आवळत. लय बेक शाळा नव्हत्या पहिल्या. अहो आणि बाकी शिकली. पुण्या मुंबईत लोक शिकली. ती हुशार होती. 4 वेळा गेलो पोरगी बघाय. काय म्हणली माणसं माहितीये का. म्हणली धोतरवाल्याच्या आणि पायजामावाल्याच्या गावात आम्हाला पोरगी द्यायची नाही. हा तोंडात मारल्यागत गावात निघून आलो मी. हसताय. बेकार झाली माझे सगळे. बेकार आला का फोन आला काय तुम्हाला. हा आला असेल ना म्हातारीचा फोन. जेवाय का येत आहे म्हणून. ह्याच्या बायकोचा आला. हा तर ह्यांच्या बायकोचा फोन तुमच्याकडेच काय आला. ठेवला केशाचा काय माझ्या. असं आहे वय. तुमचं लय चांगलं आहे बाबा. कमीत कमी तुमची वय झाल्यात ना तर तुमच्या म्हाताऱ्या फोन करतात. आम्हाला म्हातारे बी नाही आणि तरणी बी नाही. आयुष्य का असं जाते कोणास.
तुम्हाला सांगतो मामा, लग्न मला माझ्यासाठी नाही करायचं, हे समाजासाठी करायचं. अहो जी उलटून ते म्हणतोय गाणा तुझं लग्न का व्हायचंय. मी म्हणतो वर्ष 2 वर्ष बायकून आणलेला तरी चालेल, परत पळून गेली तरी चालेल, पण लेबल लावायचंय मला, माझं लग्न झालं म्हणून. अरे गणात चांगल्याला देण्याची तुला कवा द्यायची. होय माझ्या तोंडावर डांबर फसलंय वय. काय लखानो बोलताय, लय बेकारी झाली का. येऊ का आणि चांगल्या गप्पा मारा जरा बसून बसून. हा हे असल्या तुमच्या एकमेकाला नावं ठेवण्यानंतर पाऊस बी पडा ना. म्हातारडी लोकांना तुम्ही म्हणताय लग्न होण्यात, तुमच्या तरी नातूची होती ते का लग्न. सगळं एकाच मारायचं म्हणजे वय की, पण मग कशाला लोकांना नाव ठेवताय. धंदा पाणी चालायचं तेवढं काय नाही बाबा. प्रत्येकाला असं ह्याला कशा 2 बायका दिल्या त्या काळात. मानणं मान्य, पण ती झालं का आता. काय हिजलंय नवरदेव देखना होता होय. नाही ते प्रत्येकाला आहे का मला सांग. नाही की, माझं होतं ना. पण आता तुकडा घाला ना वाटतं, घालते का माझ्या फिरते कसा. होय चेअरमन, मुंबईला काय फिगर झालं रात्री बघाव. अहो मुंबईची काय फिगर बघताय, इथं बघा काय फिगर बसली. काय अरबाज खान वयाच्या 56व्या वर्षी लग्न बंधनात. अहो दुसऱ्यांदा लग्न झालं 56व्या वर्षी त्याचं. काय सांगताय. अहो नशीब लागतं त्याला, नशीब. कसं असतंय माहितीये का, काय काय लोकांचं नशीब असं असतंय, हा हाताला मेहंदी लागायच्या ऐवजी डोक्याला मेहंदी लागली. नशीबच म्हणायचं त्याचं. हा का चेअरमन, आम्हाला कळतंय की तुम्ही कुठचं कुणाला बोलताय. अहो पण माझं बी लग्न होईल की, आणि असं माझं लग्न होईल ना, अख्या गावात चर्चा होईल आपल्या बी लग्नाची. होईल की का ना. होईल ना. अरे तुझं लग्न 100% होईल. बघा बरं. पण कधी म्हातारपणी धोतरावा आल्यावर. आणि चेअरमन सगळ्यात महत्वाचं, ह्याचं लग्न झाल्यावर ह्याची बायको ह्याला काय म्हणायला माहित आहे का. काय म्हणतात. हे राम अब मैं क्या करूं मुझे बुड्ढा मिल गया. हे राम मैं क्या करूं मुझे बुड्ढा मिल गया. अहो दुसऱ्याला बुड्ढा म्हणताय, स्वतःच्या तोंडात दात राहिला का ती बघा आधी. आणि दिलवाले तुमचं आयुष्य ना लोकांना नाव उठवण्यातच गेलं. अहो स्वतःचं थोबाड बघा. फसवून तुम्हाला बायको मिळाली, 2-3 वेळा वहिनींकडे गेलो, म्हणली इतका घाण नवरा मिळाला ना, बघून तोंडाकडं थो सुद्धा काही विचारत नाही. गणा बास झाला असेल तुला बास. काय झालं, मी लय पुण्य केलंय रे, म्हणून मला अशी देखणी बायको मिळाली. नाही तर तुमच्यासारखं असं गावगाव हिंडावंच लागतंय की. पोरगी देता का कोणी पोरगी, लग्नासाठी पोरगी देता का कोणी पोरगी. मना लग्न होईल का ना जाने कहा कहा से आ जाते है. चेअरमन काय माझा काळ होता राव. हां लग्नाच्या वेळेस एक बायोडाटा झाला की दुसरा आलेलाच आहे. नाही नाही म्हणून तोंड दुखायला लागलं, पण स्थळं काय यायची थांबत नाही. तुम्हाला मग काय गल्लीतला अमिताभ बच्चनच होता तुम्ही. काय म्हणता बघा निघा. हॅलो अहो काशीनाथराव, परवा दिवशी ड्रेस झालाय राव. हा जावा घेऊन शिलाई आणली ना, 0 मिनिटात हजर तुमच्यापाशी. हा ना 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 ना. काय लागा. अहो थांबा की, डोक्यावर बी का पडलाय का तू. मरायचं असलं तर दुसरीकडे जाऊन मर ना, मला घरी बायको या. अहो तुझं काय बाबा, एकटा जीवन सदाशिव म्हणजे आम्हाला काहीच नाही का. हा एकटा असलं म्हणून का मला मारता का मग. अरे जग ना बाबा, पण जगून तरी काय फायदा तुझा. का बायका का पोर येते तुला सांग बरं. म्हणजे इरमिन माझ्या लग्नावर येतं का सगळं. मग काय राव बाजे नाना, तुम्ही ते राव चांगलं बोला माझ्या संग. हा काय बाबा बोल बर. कुठं चाललाय. अरे काय झालंय, दूरच्या बहिणीच्या मुलाच्या मुलीचं लग्न या, तिकडे चाललोय मी. काय बोलताय. हो मी बी सकाळपासून ना नाना लय टेन्शन मध्ये, मला नाही की लग्नाला. लका बघ तुझा अवतार. हा कपडे तरी चांगली घालत जा, आणि तुला जर निघाला ना तर मला सुद्धा लग्नात उभा करायची नाही ती. का कोण रे, तुझ्या तोंडाकडे बघितलं की नाही, कुणी सुद्धा थांबणार नाही माहित आहे का. ना ना नॅकेरा मला तुमच्याबरोबर लग्नाला. हा काय होईल माहिती का, तिथं लय पुरी आली असतील, आणि एखादी जर पोरगी तिथं मला पसंत पडली ना, एकाच मांडवात देऊ दानका उडवून दोघाचा. बरं असं कर, काय कर, कपडे नाही ते तुझ्या अंगावर चांगली माझ्या वय. हा हवं ना ना आता जा तू,
आणि पक्याचा शर्ट घालून ये तू बरं चालतंय तू जा तयार होऊन. अरे मला बी वाटतंय की तुला कुठंतरी लग्नात न्यावा जा बर या जा कपडे चांगले घालून ये. जाऊ नका बरं का. नाही आता पळत जातो आणि लगेच माघार येतो. असं कसं जाईल का गाना. थँक्यू बरं का. थोबा बरं दुसरा का नाही. अहो माझी अवस्था वहिनी कशा दम काढत असतील. अरे गाना सेंट आहे वेगळा सेंट आहे त्याचा वास तसाच येतो. काय नाही चांगला वास आहे. जा तू ये माघारी लवकर. होय ना ये नाना आता जातो आणि आता पळत येतो माघारी. ये पळत पळत इथंच थांबलूया. जाऊ नका बरं का नाना. कसारला का गाना तुला सोडून जाईल. थांबायचा. लका ह्याला जर माझ्याबरोबर न्यायचं म्हणलं ना तर माझी बी आबरू जाईल आणि लग्नात एवढा नटून थटून जाण्याचा उपयोग तरी काय माझा. माझ्याकडे बी कोणी बघणार नाही. आपलं बाजीना ना गाडी चालू कर आणि नाही का. नाना कुठे हो. मीच ना नाही अहो तुम्ही नाही नाना बाजीना दिसलं तुम्ही बाजीना. आताच गेलं एवढ्यातच. आईला ह्या बाजीनानाच्या नाही एक दिवस ह्या नानाचा देवानं बाजा वाजवला ना. अरे त्या नानाला किडा आळा पडत्याल तडफडून तडफडून मरल असला निर्लज्ज नीच हरामखोर नाना. शिवाय का देताय. अहो नाना तुम्हाला शिवाय नाही देतो. शिव आपल्या गावचा बाजीनाना सरपंच. अहो मला म्हणला आता जा म्हणला कपडे बदलून ये म्हणला तुला मी लग्नाला घेऊन जातो. अक्षरशः त्या लग्नात एखादी पोरगी मला मिळाली असती नाना. तसं तुम्हाला वहिनी वहिनी अहो मला वाटलं कोण मागायला चाललंय. हो मागाय आलोय. आमच्या घरी कुठलं मिळतं आम्हाला. काय राव बोलता तुम्ही बी. अहो भाऊजी शांत बसून पण तुम्ही सांगू शकता की हो काय एवढं तापलाय. आता तुम्ही डायरेक्ट म्हणजे तुम्हाला घरच्यांचा सुद्धा आवाज ओळखीचा वाटता ना. अहो वाटलं भाऊजी मी आतमध्ये होते किचन मध्ये. काय सांगू वहिनी तुम्हाला लय लय ताप झालाय मला आता. अहो पण झालंय काय. काय राव वहिनी काय झालं म्हणून विचारताय. काय राव बाजीनाना मला म्हणले तुला लग्नाला नेतो कपडे घालून ये. मी लोकांचा शर्ट मागून आलो तोवर माणूस किक मारून फरार. असं कुठं असतं वय राव. पण काय म्हणते भाऊजी मी कवर लोकांच्या लग्नाला जायचंय. तुमचं बघा की लग्नाचं. अहो बरोबर आहे वहिनी होईन की माझं बी लग्न होता राहतंय का. अहो भाऊजी पण एकदा वय निघून गेल्यावर आहे का बघा. होय ना फार माझं वय निघून चाललंय. वयातच लग्न झालेलं बरं असतं बघा. आमचं ही बघा बरं किती हँडसम आहेत किती छान दिसतात किती राजबिंड्यासारखं दिसतात. मी बघता क्षणी त्यांना पसंत केलं. होय ना तुम्ही बी जरा चांगलं राहिलं असं तुम्ही गबाळ्यावर राहता ती किती हँडसम राहतात बघा बरं. हो तुम्ही काय लोकांनाच ना उठणार. तुमचं हे किती हँडसम आहेत किती चांगलं आहेत ना. मुका घेतल्याच मला कळलं. तुम्ही कशाला गेलता त्यांचा मुका घ्यायला. याड लागलं होतं आम्हाला. गावात कोण मिळलं नाही ना उधरलं त्यांना घेतला मुका. बरं माझा नवराच भेटला मुका घ्यायला तुम्हाला. काय वहिनी अव तुमचा नवरा नंतर आहे. आधी बाजीनाना माझा मित्र आहे. काय नाही केलं त्या बाजीनासाठी. एक वडापाव खाऊन दिवस प्रचार केला. अहो पण त्यांना तुम्ही सोडतच नाही. उलसक सवत झाल्यासारखं तुम्ही करायला लागलाय. होय ना तुमच्यामुळे त्यांची इज्जत जायला लागली. काय राहताय तुम्ही काय कपडे घातलेत ती म्हणजे अशाने पोरी पटायच्या तुम्हाला व्हायचं लगीन तुमचं यारवाळी. म्हणजे मी चांगलं राहत नाही वय. मग आता गबाळवानीच राहताय की नवरा कसा राहतोय माझा बघा बरं. असू द्या काय झालंय माहितीये का आम्हाला याड लागलंय तुमच्या नवऱ्याच्या मागे हिंडायला. सवती सारखंच करायला लागलाय तुम्ही काय माझ्या नवऱ्याला. उलसक सुद्धा बाबा बोला ना सुद्धा माझ्या संग घरात उलसक सुद्धा एवढं येडं करून सोडलंय तुम्ही त्यांना. सारखं झालोय का मग येऊ का तुमच्या घरी नांदा येऊ का तेवढंच राहिलंय आता नांदा यायचंच. काय राव वहिनी तुम्हाला चांगलं सांगाय निघाल तुम्ही मला टांगाय निघाला वय. ही तुम्ही काय बाय माणूस आहे थोडं सुद्धा बोलायचं मॅनर्स नाहीत. ह्याच गुणाने तर लग्न होईना. चांगलं जरा इज्जतीने बोलायचं झालं असतं लवकर. एक तमन्ना है मेरे दिल में चल चल. आलीच का माधुरींसारखी आडवी. कुठं चांगल्या कामाला मी निघालो की आडवी आलेली हायच. अरे चा ववळायला आली वय ववळ. दुल्हनिया खरंच मानलं तुला. या जगात एक नंबर कोण असल तर तू. तुझ्यासारखंच गोड आहे. दुल्हनिया
या जगातल्या प्रत्येक महिलेनं तुझा आदर्श घेतला पाहिजे. नवरा असा घराच्या बाहेर निघाला की असं त्याला ओवळलं पाहिजे. वा शबास. बरं चला, लय कौतिक झालं वावळायचं. आज चला जाऊ आतमध्ये. ही गावले डेंजर आहे. हां, आणि हे बघ, अजाबात घराच्या बाहेर यायचं नाही. हा, माझा आवाज आल्यावर बाहेर यायचं. अगं जमाना वाईट आहे दुल्हनिया. मला तर बरं वाटतं का ग दुल्हनिया तुला असं कोंडून जाणं, पण काय करणार, ही जमानाच वाईट आहे ग. पडदा वाढ. एक तमन्ना थी मेरी. घ्या ना, नुकले म्हणायला लागून घे. बोल की. काय बोलू पकी, लय त्रास होतो रे. आईचं दुःख बघितलं, घरच्यांचं दुःख बघितलं. असं वाटतं ना, पोराचा जन्म घेऊन लय मोठी चुकी केली मी. अरे हो, समजलं का, कसा जगून द्यायना. नाही, समाजाची रीतच तशी असते रे. उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा आणि मावळत्याला चमत्कार. अरे ज्यांना बायका नांदवा येणार त्यांना बायका भेटतात, आणि ज्यांना खरोखर संसार करायचा आहे त्यांना कोण पुरी देणार. अरे पेताळ खाताड्यांना पुरी देतात, आणि जी चांगली पोरं आहेत, निर्व्यसनी आहेत, कर्तुबदार आहेत, त्यांना कोण पुरी देणार. आणि काय होय झाले माहिती पक्या, दुःख ह्या गोष्टीचं लय वाटतं. आपलीच मित्र, आपलीच पाहुणी प्रत्येक वेळेस आपल्याला टोचून बोलतात, प्रत्येक वेळेस आपला अपमान करतात. सकाळपासून गावात वनवान फिरतोय. बाजनाला म्हणलं तुमच्याबरोबर मला लग्नाला घेऊन जा, तर बाजनाला म्हणलं तुझा अवतार बघ, तू दिसतोय कसा. अरे माझ्या आबरूच आहे. तू विचार कर, ह्याच बाजनासाठी रात्र जागून एक एक वडापाव खाऊन गावभर प्रचार केला. गप गप शांत. त्याचं लई वाईट वाटतं. आपलीच माणसं, आपलीच आबरू माणसात काढतात. नाही, एक सुद्धा पाहुणा पोरगी दाखवायला तयार नाही, एक सुद्धा. अरे ही तुझी एकट्याची परिस्थिती का गाणं, अख्ख्या महाराष्ट्राची परिस्थिती र. आणि तुला सांगतो, ही परिस्थिती आली कुणामुळे माहिती आहे का? ह्या सगळ्या आपल्या ज्येष्ठ लोकांमुळेच आली. ज्यावेळेस पोटामध्ये स्त्रीचा अंकुर आहे ना, तिथंच त्याला वंशाला दिवा पाहिजेत म्हणून त्या स्त्री अंकुराला तिथंच मारून टाकलं. कशा मुली जन्माला येतील आता? त्याच्यामुळे लग्नाला मुलीच नाहीत कुठंच. पक्का मुलींचा बी विचार लय बदललेत आता. चांगला कष्ट करणारा, कमावणारा, सुटबूट घालणारा मुलगा ह्यांना नको. ह्यांना छपरी पोरं, ह्याची पॅन्ट आण, त्याचा बूट आण, ह्याचा घड्याळ आण, केस पिवळी करणारं, असली पोरं ह्यांना आवडतात आता. आणि त्यांना अरेंज मॅरेजपेक्षा लव्ह मॅरेज महत्वाचं आहे. ती तर जाऊन द्या, ज्यावेळेस आई स्वयंपाक करत असती ना, ती 16 वर्षाच्या पोरी तिकडे तिकडे दुडदुड धावती, आणि तिचं ती कष्ट बघितलं का नाही, मला असं वाटतं थोडं घासूचं जात नाही रे. नाही गड्यानं, रडू नका. रडणं हे याच्यावरती काही उपाय नाही. अरे पक्या, लग्न नाही म्हणून रडत नाही रे, पण हे आपल्या बरोबरचे मित्र त्रास देतात ना, म्हणून लय टेन्शन येतं बघ. आणि असं वाटतं ना कधी कधी एखादा दगड उचलाव आणि ह्याच मित्रांच्या डोक्यात घालून जीव घ्यावा यांचा. ह्यांनी काय होणार आहे तुला तर माहिती आहे का नाही? त्या गाढवाच्या गोष्टीसारखं आपलं जीवन झालंय बघ. ना त्या गाढवावर बसता येतं, ना त्या गाढवाला खांद्यावर घेऊन नेता येतं, ना त्याच्याबरोबर मोकळत चालता येतं. जग कसंच आपल्याला चुलून देत नाही. हा बघ पक्या, मला समाजाचं काय घेणं देणं नाही, पण हे आपल्या गावातलीत ना मित्र म्हणतात आपल्याला मित्र. ती बाजनाना सरपंच, दिलवाले आणि चेअरमन ह्यांना कधीच माफ करणार नाही मी. हे बघ ना, त्यांचा जर काटा काढायचा आहे ना, माझ्याकडे काय आयडिया आहे. तुझ्या झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा. ये इकडे, मी सांगतो कसं. आलं का ध्यानात? हा पक्का म्हणतोय की बरोबर. मित्रांनो,
आता रडायचं नाही, आता लढायचं. चला चला. हॅलो, हा बोल की. तुला एकदा सांगितलंय ना जायचं नाही म्हणून, नाही तर नाही जायचं गावाला अजिबात. एकदा सांगितलं परत सारखा सारखा फोन करू नकोस. ठेव. बर काय म्हणतो प्रीतम? काय नाही होतं काम एक. फोन कोणाचा होता? फोन होय नाही काय आपलं किरकोळ कारकोळ असंच चालू राहतं एवढं तेवढं. अहो तरी बी लय रागात होता तुम्ही. अरे रागात म्हणजे प्रीतम काय झाले, बायकोला सकाळी सांगितलंय माहेराला अजिबात जायचं नाही, ऐकतच नाही. आता फोन करून परत विचारते जाऊ होय मी माहेराला. आता काय सांगायचं तिला? म्हणजे बायकोचा फोन होता आणि मग आणि तुम्ही असं बायकोला बोलत होता? आणि मग त्याला काय झालं? राव दमा तर ठेवताय तुम्ही राव बायकोला. अरे प्रीतम बायको ही आपल्या मुठीतच पाहिजे. आणि लक्षात ठेव किती जरी भारीतली असली तरी पायातली पायातच राहिली पाहिजे. काय सांगताय चेअरमन राव, आम्हाला काय माहित नाही वय. तुला माहित नाही? पकाने सांगितलं की काय? बसता बसता बायकोला शेपालती तुम्हाला म्हणून. पका वय. अरे ते पकाचं तुला माहित आहे ना, गोट्यात भांडणं लागली तर ग्रामपंचायतीपाशी कालवा जातो, त्याचं तू ऐकतोय वे. पण राव लय मुठी ठेवलंय बायकोला तुम्ही. ठेवावं लागतं तसं बाबा. होय चेअरमन, एवढी कशी काय होईने तुम्हाला घाबरती, मला काय समजा नाही. अरे त्याचा बी एक लय मोठा किस्सा झालता. खरं? नवीनच लग्न झालतं आणि मांजर पायात सारखं लुडबुड लुडबुड करत होतं. असा राग आला, धरलं मांजर आणि खानदेशी बेताडावर आपटलं. काय सांगताय? तसला सीन बघून बायको तवा बसण्याची घाबरली. अजूनपर्यंत बायको आपल्या नादी लागत नाही. बघा नाही चेअरमन, तुमच्या असल्या जाचरा कंटाळून वहिनी जायचे एक दिवस सोडत नाहीत तुम्हाला. अरे जाऊ दे, गेली तर गेली, लय विचार करायचा नाही. असल्या 56 बायका आपण लगेच करू. पण चेअरमन तुम्ही ती मांजराचा किस्सा सांगितला ना, ती लय पटला बरं का आपल्याला. जेव्हा माझं लग्न होईल का नाही, मी बी सेम तसाच किस्सा करणार बघा. अरे पण आधी लगीन तर होऊ दे तुझं, मग मांजर आपट भिताडाव होईल की चेअरमन राव. बरं ती सगळं जाऊ दे, तू कशासाठी आलता? अहो काय नाही चेअरमन, तेवढं सकाळी संध्याकाळी गाडी आली का नाही आपल्या आळीला, तेवढं 2 लिटर घरी दूध द्यायला पोराला. बरं ठीक आहे, सांग तुम्ही कोणाला तरी. हो हो हो, काळजी करू, द्यायला होतो 2 लिटर दूध तुला. चालतंय चालतंय. हो चल. उद्योग वाढवतात पूर्ण. हॅलो, हा तिथला 2 दिवसात रस्ता झाला पाहिजे. हा कारण पांदीतला रस्ता आता पावसाचा दिवस आहे इथं आणि त्या माणसांना जायला रोड सुद्धा नाही. हा आणि नाही जर केला ना तर मग तुम्हाला बी कामाला लावेल मी. देणार ठेवा. हा ठेवू का मग? आम्हाला काय लय देव लावून धरली तो. काय नाना माहितीये का, लग्न कुठं जुळा ना, पोरगी भेटाना, त्यामुळे देवाच्या चक्रा घालावं लागतात नाना. काय तुम्हाला सांगायचे? बरं का मग तुमच्या आजकालच्या पोरांचं लयच अवघड आहे का? का बरं? अरे साधी तुम्हाला एक पोरगी पटना. अहो नाना, तुमचा काळ वेगळा होता, आता लय वेगळं झालंय. आता 1 फुलं 4-5 माळी झाली ती या, आणि कॉम्पिटिशन पण लय वाढलंय नाना. अरे अमोल, असं मी रस्त्यानं जरी चालत जरी गेलो का नाही हा तरी असं 4-4 पुरी अशा माग माग वळून बघणार. काय बोलताय? अरे असतानाच आपण काय वेगळे, कसं हँडसम दिसतो मी, बघ ना. काय बोलताय राव नाना, मला नाही खरं वाटत. काय खरं वाटत नाही? अरे मी जर मनात आणलं का नाही, उद्या लग्न करून दारात दुसरी बायको घेऊन येईल मी. हे काहीतरी सांगू नका नाना, दुसऱ्या बायको घेऊन येऊन. अरे गावातली ती कमळी, हा गेल्या वर्षी लग्न झालेली, हा कुणाला आली ती? माझ्यावर तर नाही बाबा. अरे तू जावलाय हा नाही, तिला काय पिसाळलेलं कुत्र चावलंय वय? माझ्या अजून बी फेत आहे, असे टक्क दिशे बघती माझ्याकडं. मी चाललो जरी रस्त्यानं तरी, तुला आहे का माहित? खरं? मग नाना तुमचं अजून चालू आहे? चालू आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी. नाना तुमच्याकडे बघून वाटत नाही बा मला. मग वाटत असलं तर मर्द कसला? अरे तुला माहित आहे का, आता बी 4-4 माग वळून बघते त्या. ठेव
आणि वहिनीला कळल्या अरे तिला काय कळतंय अडपाटाला. अरे अमोल 10 लपडी करायची पण घरी असं ताटमानेनं चालायचं. सभ्य असल्या का दावा आणायचा. कळत नसतं. आणि या बाजीरावनी 4 मस्ताने फिरवल्यात. अहो ना पण घरी एवढी सोन्यासारखी बायको आहे राव. काय सोन्यासारखी. अरे तिला म्या म्हणून नांदावली तर त्याला काय डोकं आहे का तवा. तिला कळतं का कुणाची बायको काय. म्या म्हणून केली तिला नाही तर केलीच नसती. आणि ती मामाची पोरगी र म्हणून केली नाहीतर अशी मागे लागली पार. सासरं तर असं करत होतं का ना. काय बोलताय. आणि मग काय म्हणून केली नाही तर तिला नसती केली. नाही गावात बी माणसं म्हणतात बाजीनानासारखा हँडसम माणूस नाही बरं का. त्याच्या काळात बाजीनाने लय रान गाजावलं म्हणून. अरे त्याच काळात नाही आज बी अशी आहे ती 2-2 अजून लय छुप ना पण लय तुम्ही छुपर असतो मै बाबा. नादच नाही करायचा. मला राव तुमचं शिष्य बनवा. तुम्ही लव गुरुच आहे राव. अमोल तुला एक सांगतो. तू फक्त माझ्या छत्रछायेत ये. तू माझ्यापासून लांब आहे र. त्यामुळे तू काय तुला माहित नाही मी काय चीज आहे ती. छत्रछायेत ये मग तुला सगळं डाव शिकावतो मी कसं काय ते. नाही तुमच्या तालमीतच येतो ना. आणि अमोल झाकली 1.25 लाखाची. अहो कशाला कोण उघडतोय ना. तर ह्यातला कोणाला काय सबूत कळला. अहो ना तुम्ही सरपंच आहे राव. मी बळ तरी सांगेल. अरे शूटिंग कशाला केली मोबाईल मध्ये. कशाचं शूटिंग केलंय. अरे मूर्ख आहेस काय. तुला घ्यायचंय ना बदला त्यांचा. बदला घ्यायचा आहे ना. हे घे मोबाईल आणि कर डोंबाळा. आता तुला जास्त मी नाही सांगायची गरज बरोबर ना. असे वय आता कशी ह्यांची दायना करतो बघ ना फक्त तू आता. हा माझा अपमान करते. चला मामा येऊ का. एक तमन्ना थी मेरे मन में चल चल हो मेरे संग. काय झालं का मारताय. सकाळी सकाळी काय म्हणला तू माझ्या बायकोला. काय छेड काढतोय बायकांची इथं. माझ्या धुलण्यासारखी साडी घातली होती. मला वाटलं धुलण्यात चालली म्हणून मी म्हणलं तसं. पण तुला मी काय बघणार ऐका नाही. त्याचं लय झालंय गावात मी ऐकतो त्याचं लय. आपला माणूस आहे मी नाही काय म्हणलो. त्यांच्या वतीनं ना मी तुमचा पाय धरतो. असू दे राव आपल्या गावातला माणूस आहे. मस्ती आली त्याला लय. काय दादा एवढी बार मी माफी मागतोय राव. असू द्या तुम्ही म्हणताय म्हणून सोडतो. एवढी बार एवढी प्लीज प्लीज मला परत गावात. अरे तुझ्यासारखी 56 अशी दमते किमती केल्यात. हा अरे गुप्तीच होती. नको नको अरे का ना लगा अन्याय आहे का नाही गरीबावर ही. अन्याय वय तुम्हाला कळत नाही कशा लोकांच्या बायका छेड करत असता. अरे छेड नव्हती काढली. सेम माझ्या दुल्हनियाला दिवाळीला साडी घेतली होती तसली साडी घातली होती म्हणून तोंडातलं गेलं आपलं. नाही प्रत्येक बायची साडी तुमच्या दुल्हनियावाने दिसते का तुम्हाला. नाही गाना तुझ्यामुळं वाचला बरं का ती. तुझ्यामुळं माझ्यामुळं वाचला. हा आणि तुम्हा लोकांना काही लाजाबीज आहेत का नाही. तो माणूस किती राव आता मी जर नसतो याचा जीव घेतला असता. सगळी बघताय बा तुम्ही. बरं झालं आणलं ती लय बेना आगाव आहे सगळ्या बायांची छेड काढते. लगा एवढी फुकाट तुम्हाला कपडे शिवून दिली कधी शिलाई मागितलं का. ओ वामन काका कधी तुमची पॅन्टची शिलाई राहिली मागितली का मी कधी. अरे ऐका ना तुम्हाला माणसं सोडवाय का आली नाहीत माहिती का. तुमचं गुन्हा अख्ख्या गावाला माहिती इथं आलं लक्षात. हा चल गाणं चहा पाचतो तुला मला वाचवल्याबद्दल. जावा तमाशा बघू नका चला काम कर. अरे जावा की काम करा की. हा
जत्रा भरली वर हे आलाय लोकाला मारलं की कसा आनंद होतो या हा. चला मावशी जावा स्वयंपाक करा आता नवऱ्यात येईल तुमचं तुम्हाला बी धपका होतील नाही तर. तर मला बघून भिले काय बाय बाळा सोनी सगळे असले लोकांच्या दुष्ट लोकांच्या दारात नको थांब. अरे पोरगी सुद्धा मला भिले काय रे. बरं झालं आमल्याला सगळं आणला नाही ती नाही तर पोरगी चक्रूनच पडली असती. वहिनी ओ वहिनी अहो बाहेर आहे की. नको नको टेलर नाहीत घरात. अहो टेलर नाहीत घरात म्हणून तर मी आलोय तुमच्या दारात. म्हणजे काय? अहो म्हणजे काय म्हणजे आता म्हणजे वाघाची पंची तुम्हाला काय सांगू लय महत्वाची बातमी घेऊन आलोय वहिनी. कसं सांगू तुम्हाला लय नको नको तरी सुद्धा टेलर आल्यावरच या. अहो टेलर आल्यावर कसं सांगू मी तुम्हाला. अहो ह्यो दिलवालेट अहो या की बाहेर. आधी सांग काय झालं हितनच. आता कसं सांगू अहो दिलवाले टेलरला लय मारलंय माणसांनी. काय? अहो काय तुम्हाला सांगायचं. लांब ना बोलाव तुम्ही. बर बर ठीक आहे. अहो काय झालंय भाऊजी सांगा तरी आधी. कसं सांगू कुठल्या तोंडाने सांगू. हाय त्याच तोंडाने सांगा आता. आता रडत बसले का परत घरात जाऊ. वहिनी टेलरला लय मारलं माणसाने. आणि कोणी मारलं आणि मारलं का मारलं काय सांगू तुम्हाला. चल चल मेरे संग चल. अहो वहिनी बोलायला इथं. अहो मी नाही असं दिलवाले म्हणलं. मला नाही असं वाटत. तुम्हाला नाही वाटत. अहो ज्या बायला दिली धडक तिचा नवरा होता लय कडक त्यांनी चौकातच मारला बिन धडक. काय बी नका सांगू माझ्या नवऱ्याबद्दल तुम्ही. तुम्हाला विश्वास नाही बसणार ना माझ्या. नाहीच विश्वास. नाही ना कसा असेल दिसाय बोहळा नागीचा गोळा. हा बघा वहिनी बघा बघा हानतानी माणसं हा आणि का हानत्यात ते बी बघा. हा काय नाही हे तुम्ही बघितलं ना आता हे दिलवालेला का मारलं म्हणून. उड्या मारण्यासारखं काय. संसाराचं वाटोळ झालं माझ्या तुम्ही काय उड्या मारताय. उड्या का मारतोय माहितीये का की काय ते सत्य घटना तुम्हाला कळाली म्हणून वहिनी मला आनंद झाला. नाहीतर तुम्ही लय बोलाय व तुमचं किती वाईट मला वाटतं. दिलवाले तुम्हाला 4-4 तास कोंडून जात होता. कधी कुणाकडे मानवरून करून बघून दिलं नाही आणि ह्यो माणूस असलं बाहेर धंदा करतोय. सगळं ऐकलं त्याचाच परिणाम मला आता भोगायला लागणार आहे. होय ना भोगा की होता ना भोगा आता परिणाम त्याचा. हा बघतेच आता आल्यावर घरी. बघतेच अहो नुसतं बघून चालणार नाही. तुमचा नवरा म्हणजे कसा आहे माहितीये का उकळात घातला ना तो मुसळातनं बाहेर निघाल अशा अवलाद हे दिलवाले टेलर म्हणजे. आता मला माहित होतं का घरात तर नुसतं हे करतात शहाण्यासारखं ना. रुपाव जाऊ नका त्यांच्या. अहो त्यो म्हणजे हल्लीचा दुःशासन आहे. त्यो दुःशासन आहे ना हातानं वस्त्रहरण कर होता पण ह्यो तुमचा नवरा डोळ्याने वस्त्रहरण करतोय. नीट बघा ना का बाईकडं. हे भाऊजी तुम्ही सांगितलं म्हणून तरी गुण कळलं मला. नाहीतर आतापर्यंत कुलपाच्या आतच मी राहत होती. आता कुलपाच्या आत राहायचं नाही. आता त्याला कुलपाच्या आत ठेवायचं आणि ती कधी होईल माहितीये का मी सांगतो तसं ऐकावं लागेल तेव्हा होईनी. काय सांगणार तुम्ही असं. कानीकडे करा. जमलं मलाही. अहो त्याला काय झालं जमायला. अहो तुमच्याकडे लय मोठी शक्ती या. तुम्ही स्वतःला ओळखा. हा आता महिला कुठं गेल्या त्या आणि तुम्ही बसलाय की चूल आणि मूल. हा किती वर्ष करणार अजून. टेन्शन घेऊ नका मी आहे तुमच्या बरोबर. येऊ का मी.
होय होय या. आणि आता बेचं नाही आता. हा येऊ का? येऊ द्यास त्यांना आता, बघतेच घरी आल्यावर. वहिनी पाणी काय देत आहे? विष आहे का विष? काय झालं एवढं भाऊजी? काय सांगू तुम्हाला, कुठल्या तोंडाने सांगू? पण झालंय काय? वहिनी किती बोळ्या बाबडा तुम्ही, किती बोळ्या तुम्ही. ह्या भोळ्यापणाचा किती फायदा घेतात माणसं. काय केलं? काय झालंय? काय झालं? अहो माझी जीभ जड आली वहिनी तुम्हाला सांगायला. जीभ जड यायला काय झालंय? एवढं काय झालं? अहो ते चेअरमन किती गैरफायदा घेतात तुमचा. अहो चपलीसारखी किंमत देतं चेअरमन तुम्हाला. काय बोलताय भाऊजी तुम्ही? काय बोलताय? अहो एक वडापाव आणला तर आम्ही दोघात खातोय घरी आणल्यावर, आणि तुम्ही असं बोलताय. त्यांचा किती माझ्यावर जीव आहे माहिती. अहो त्यांचं खायचं दात वेगळं आहेत, दाखवायचं दात वेगळे आहेत. एवढा विश्वास ठेवू नका. नाही त्यांचा माझ्यावर लय जीव आहे. लय जीव आहे माहित होतं मला. तुम्ही असा विश्वास ठेवणारच नाही. ऐका, बायको ही आपल्या मुठीतच पाहिजे. अरे जाऊ दे की बघा शब्द. लय विचार करायचा नाही. असल्या 56 बायका आपण ऐकली का भाषा? आणि लक्षात ठेव, किती जरी भारीतली 56 करील म्हणला. 56 पायातच राहिली पाहिजे. 56 करीन म्हणले. 56 येऊ द्यास त्यांना आता, दाखवते कसं काय ते. मी म्हणून ते पसंत केलंय त्यांना. नाही केलं असतं कोण. रस्त्याने चाललं तर एक बाई तरी बघते का त्यांच्या तोंडाकडं? हा, आणि असं बोलत्यात वय. येऊ द्यास त्यांना घरी, बघतेच त्यांच्याकडं. अहो वहिनी आता नुसतं बघून चालायचं नाही, जी त्याची घोड मेल्याशिवाय जात नाही. काय करावं लागेल भाऊजी? माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? कान करा इकडं. असं करायचं. मला जुळेल का हो भाऊजी? वहिनी लागा आता तयारीला. ती म्हणतात ना, मदत आहे खुदा तो खुदा मदत. काय आहे ते आहे. असू द्या, येतो मी. वहिनी ना कुठं येतं? अहो आताच गेलेत बाहेर भाऊजी. का हो? काय झालं भाऊजी? तर काय सांगू तुम्हाला. घ्या येऊ झाडू आणि हाना त्या बाजनाची टाळू. असं का एवढा तापलाय तुम्ही? काम पडल्यात सकाळ सकाळ, तापाय काय झालं तुम्हाला? आता कसं सांगू वहिनी तुम्हाला? काय नका सांगू बाई, लय काम पडलंय मला. काय नका सांगू. अहो काय झालं? काय झालं मला काय विचारता? अहो वहिनी किती कष्ट करता तुम्ही. सकाळ घर सांभाळता, दिवसभर रानात जाता. हा आता परपंचासाठी करावंच लागतंय किंवा भाऊजी तेवढं. अहो प्रपंच एकट्याचा नसतो. प्रपंच म्हणजे रथाचे 2 चाक आहेत. हा एकाच चाकाने पळायचं का फक्त? हा तुमचा ह्यो असला साधा स्वभाव, आणि ह्या साध्या स्वभावाचाच फायदा घेतला त्या बाजीनानानं. काय घेतला फायदा? लपडे त्या बाजीनानाचं बाहेर. अहो काय बोलता भाऊजी तुम्ही हे असलं? अहो वहिनी माझं ना लपडं, बाजीनाचं लपडं. माझ्या अंग कुठे येता या? अहो बाजनानंच लपडं म्हणजे किती भोळा नवरा आहे माझा, भोळ्या शंकरासारखा आहे. तुमचा नवरा भोळा आहे वय? अहो आगीचा गोळा आहे त्यो. हा पांढऱ्या कपड्याचा आणि 17 लपड्याचा. काय बोलताय भाऊजी? अहो पट्टन असं तरी बोलला की तोंडावरची माशी तरी उठते का माझ्या नवऱ्याच्या, तुम्ही म्हणताय लपडे बाजनानाचं. अहो वहिनी किती साध आहे तुम्ही. काय भुलिल्या वरिल्या रंगा. हा अहो माणसाच्या आतमध्ये बघा तुम्ही. आतमध्ये रावण लपला, रावण त्या माणसाच्या. हा नाही रावण बिवण नाही, लय चांगला आहे माझा नवरा. होय लय चांगला आहे. मला माहित होतं तुम्हाला माझा विश्वास बसणार नाही, पण माझा जीव तुटायचा. मला वाटायचं माझी भाऊजं आहे, ह्यांचा संसार जुडला पाहिजे, तुटला नाही पाहिजे. अहो पण भाऊजी तुमचं लग्न व्हायना म्हणून तुमच्या डोक्यात खोळबेळ शिरलं का काय? असंच बोलणार तुम्ही म्हणून तो पुरावा घेऊन आलोय. बिना पुराव्याचं मी काहीच बोलत नाही. दाखवतो मग. बघा तुम्ही लपडी करायची, पण घरी असं ताटमानेनं चालायचं. सभ्य असल्या का दावा आणायचा, कळत नसतं. बघा बघू वाटतंय का? बघा भाषा चार मस्ताने बघा.
तरी माझी आई म्हणतच होती लय चॅप्टर आहे माणूस. भाऊजी मी तुमचा विश्वास ठेवायला पाहिजे होता. वाटून झालं माझं. वहिनी असू द्या, रडू नका. मी आहे तुमच्या पाठीशी. पिऊ नका अजिबात. अहो जितेची खोडी मेल्याशिवाय जात नाही. त्या बाजनाला ना अशी अद्दल घडवा ना की जिंदगीभर आठवण राहिली पाहिजे. ऐका की मी सांगतो तसं वागणार का? हा फुटणार नाही ना? वहिनी मी काय आयडिया सांगू तुम्हाला? सांगा की. कान करा इकडं. पण भाऊजी मला जमन का हो? अहो आता न जमाय काय झालं? अहो नारी शक्ती परत शक्ती, नारी शक्ती ईश्वर शक्ती. वहिनी तुम आगे बढ़ो, मैं तुम्हारे साथ है. आणि मी कसा केला तुमचा भाव आहे राव. हा पण मला लय भीती वाटते भाऊजी. अहो नका भिऊ. तुम्ही भिला तर मग ही असं साधतं मग नवऱ्यांचं. आलं का लक्षात? हा आता हे झाडू आहे ना तो उलटा करायचा. हा चांगली फुडून काढायची सगळी. हा डिसिजन नॉट समटाइम यूज एव्हरी मॅन टू आय पॉवर इज अ पॉवर. दिस इज अ विलियम टेल इज अ ब्रेव मॅन. आणि मी ब्रेव मॅन आहे. हा कम ऑन. प्रीती, ए प्रीती, काय झालंय तुम्हाला बॉम्बलायला? कोणाला म्हणते तू? तुम्हालाच म्हणते. कोण आहे का इथं? अगं तू इडी आहे का काय? नवरा आहे मी तुझा. मग असाल नवरा. काय तुला झालंय असं येड्यागत का बोलायला लागली? मला नाही राहायचं इथं. राहायचं नाही म्हणजे? अगं झालंय काय? मी तुमच्या एवढा विश्वास ठेवला होता. मला वाटलं नव्हतं तुम्ही असं वागाल म्हणून. अगं पण काय झालंय ती तरी सांग ना. बायको म्हणजे तुम्हाला काय पायातली वाहन वाटलं का? अगं पायातली वाहन तुला कशाला मी म्हणतोय? चपली सारखी किंमत देताय म्हणता वेळ 56 बायका करीन. एक होती का तुम्हाला नीट सांभाळायची? अगं एक होती का म्हणजे? तुला काय कमी पडलंय? तेल नाही तर मीठ नाही तर चटणी नाही म्हणता वेळ काय कमी पडलं? अगं हळू बोल जरा, माणसं कोण ऐकते. ऐकू द्या की मग. तुम्ही चांगलाय बाहेर संसार सगळा वाट्यावर. मी काय दारबीर उघडणार नाही तुम्हाला एकदाच सांगते. इथं थांबायचं नाही दारात माझ्या, निघायचं. तुझ्या दारात? अगं घर माझं आहे. घर तुमचं नाही माझं. माझ्या नावावर केलंय माझ्या सासऱ्यानं. तुमचा गुण त्यांनाच माहिती आहे आधीपासून. अगं घर माझं, सगळं माझं. तुम्हाला माझ्याच घरातनं बाहेर काढते वे. मी नाही दारबीर उघडणार. तुम्ही चालाय निघायचं. प्रीती, हे प्रीती, हे माझ्या प्रीतीच्या फुला, काय सांगू तुला? अरे लोक बघतात मला. हे प्रीती, प्रीती, हे अगं दार उघड की. प्रीती, अगं दार उघड. कुठं चालली तू? मी नाही चालले कुठं. मग सामान? तुमचं सामान हे दार तुमचं. तुम्ही जायचं. माझं सामान? तुम्ही जायचं. अगं मी कुठं जाणार? त्या 56 बायका आहे ना त्यांच्याकडे जायचं निघून. माझ्यापाशी नाही राहायचं इथं. मी माझं घर आहे. अगं 56 बायका काय बोलती तू? तुला कळतंय का? हे असं सामान फेकून दिलं मी काय फुटपाथला झोपायचं का? जावा तिकडच कुठं पण राहा. मला काय सांगू नका कुठं राहायचं ते. अगं कुठं राहायचं काय? मला काय तुझं कळ ना. माणसं बघते तू अशी येण्यागत का करते? बघू द्या की मग. त्यांना पण कळू द्या. माणसांना कळू दे म्हणजे. अगं अशी येड्यागत करू नको. ही घरात चल तू. ही ठुवात नाही. घरात नाही काय. अगं तू ऐक बाई माझं. माणसं तमाशा बघतात. येड्यागत का करायला लागली? मी नाही तुम्हाला घरात घेणार. सांगितलं की मी. अगं तुझा प्रॉब्लेम काय झालाय ती तरी सांग की. मला नाही सांगायचं. मला बोलूच वाटत नाही तुमच्यावर. तर काय सांगू? हे बाई चुकलं असेल माझं. जाऊ दे एवढ्या बार सोडून दे विषय आणि चल आपली घरात. मी नाही तुम्हाला माफ करणार. अगं आपले लेकरं बाळ त्यांच्याकडे तरी बघ की. हा लेकरं बाळांसाठी मी माफ करते. ती पण एका अटीवर. तुम्हाला ती मान्य करावं लागेल अट. काय अट आहे तुझी? मी जी सांगेल ते ऐकावं लागेल. बर बाई तुझं तर तुझं खरं. तू म्हणशील ते ऐकतो. चल मिटलं बर का? जावा आता तरी घरी. सकाळपासून उन्हा तानाचं तिरमिरी येऊन पडूस तोवर लोकांचा तमाशा लागते ते माणसं. दुसऱ्याचं काय का व्हायना. दुल्हनिया, हे दुल्हनिया पाणी आण.
असा चेंबावला असताना गाण्यामुळं वाचला ते पाण्याला. अयो कुणी बघितलं तर नाही ना. गुंगा घे खाले. अगो काय मला आता काय खरं नाही. अगं एवढे अगं बया मेलं का काय? होय व होय व हो कुठं आहे मी? अगं ये दुल्हनिया का मारायला लागली एवढं मला? या या वर या उठा. अयो या की सांगते या या. बाहेर त्यांचं मार खाण्यापेक्षा मी घरात मारते की तुम्हाला. अगं दुल्हनिया कुणाचा मार खाल्लाय तेव्हा बाहेर मी? घरात बसून सगळी लिंक कळती मला. अगं दुल्हनिया तुझ्या शपथ मी नाही काय केलं ग. स्वतःची बायको ठेवायची झाकून आणि दुसऱ्याच्या बायको बघायच्या वाकून. अयो अगं काय बोलते दुल्हनिया? आणि दुसऱ्याचं मार खाऊन येत आहे. दुसऱ्याचं मार खाऊन येत आहे घरात. नको ग. माझ्यावर दादागिरी करताय कॉलर बिलर ताट करून. नको ग मारू दुल्हनिया. ह्या वयात मारसण होत नाही का आता? अयो असलं धंदा करायला बाहेर सण होतंय काय मग? नाही अगं खरंच तुझ्या शपथ नाही काय केलं मी. काय माझी शपथ घेऊ नका. पण तुला कुणी सांगितलं? कोण म्हणलं तुला मी बाहेर मार खात होती? कसं तुम्हाला कळत नाही? तुमच्यासाठी मी घरात राहते ना दिवसभर. सांगा बरं कुलूप लावून जाता ना तुम्ही बाहेर मला. होय होय. मग बाहेर गेल्यानंतर तुम्ही असलं करणार का माझ्या डोळ्या अंधारी? नाही अगं दुल्हनिया तसं गावात माझं वजन आहे ग. नका तुम्ही सांगू तुमचं वजन मला अजिबात. मला तुमच्यावर राहायचं नाही. दुल्हनिया नाही मी जाणार आहे आता. अगं ऐक ना दुल्हनिया. अगं दुल्हनिया नको ग मला सोडून जाऊ. तू जर मला सोडून गेली तर कोण सांभाळणार ग मला? आईला कुणी बघितलं तर नाही ना? अगं काय झालं रडायला? तुम्ही तर बघा बोलूच नका माझ्याशी अजिबात. का ग झालं काय? पण अगं मला कळलं का? हात लावला का अजिबात मला तुम्ही? हे बाबा हात नाही लावत. पण झालं काय तिथं? उद्याच्या उद्या माहेर सोडायचं नेऊन बघा तुम्ही. मला राहायचंच नाही इथं. हा ही बात आहे वय. तरीच म्हणलं माहेरची कशी आठवण आली नाही. माझी बायको लय मनचंदी. ती माहेरची लय हाय छंदी. मला माहित नाही वय. आला असेल आईचा फोन. काय काम धंदा नाही. उठून सुटून फोनच करीन मला. मग झालं काय? रडतीये का तू? मला कारण कळेल का बाय? मला तुमच्या संग बोलायचं नाही एक शब्द सुद्धा. आता पण मला कळलं तरी पाहिजे ना. काय झालं? माझ्याकडून काय चुकलं का? काय चुकायचं राहिलंय ती विचारा आता. का माहेरचं कोणी मेलं बिलं? हा 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 माझ्या माहेरचीच मरायची वाट बघा बघा. तुमच्या घरची माणसं लय पुण्यवान आहेत ना तवा. अगं हिकडलं कोण मेलं असतं तर इतकी नाही ग तू रडणार. म्हणून म्हणतो या तिकडलं कोण मेलं बिलं नाही ना पाहुण्या रावळ्यातलं. म्हणते की तुम्हाला मरायचीच वाट बघा तिकडच्या पाहुण्या रावळ्याची. अगं मग झालं काय सांग ना. तुझं रडण्याचं कारण तरी कळावं मला. आलं कामावनं की हाय तुझं पुनू पुनू चालू. म्हणजे किती सहन करायचं ग मी? काय सहन केलं तुम्ही माझं? रडते का एवढंच सांग. मला तुमच्या संग बोलायचंच नाही ना. पण अगं बाई काय झालंय ते तरी सांग. तुला काय पाहिजे का? विष द्या विष थोडं. आता काय नको पाहिजे मला. विष द्या आणून थोडं. विष प्यायला काय तुला येडबीड लागलंय का? हा येडच लागलंय मला. पश्चाताप झालाय बघा मला तुमच्याशी लग्न करून. बरं जाऊ दे मरुदी. माझं काय चुकलं असलं तर योग मला माफ कर. काय झालंय दिवसभर इतका कटाळा आलाय. मला भूक लागली या. काहीतरी बनव पडदिशी आणि जेवाय वाढ. बाहेर शेण खाऊन पोट नाही भरलं वय. अगं बस खाली. हात बीत लावू नका अजिबात मला. काय आमच्या घरात काय भुताटकी बिताटकी शिरली का काय? काहीला कुठल्या भूताने झपाटलं बिपाटलं? काय झालंय?
ही बी काहीच कळना, रडती बी आणि भांडती बी. कुठनं बुद्ध्या सुचली आणि ही उद्योग करून ठेवलाय. आयुष्यात मला वाटलं नव्हतं माझ्यावर ही येळ येईल म्हणून. अगं दुल्हनिया, अगं थांब. आलंच का बोक्यासारखं आडवं? तसं नाही ग, असं जाणं बरोबर दिसत नाही ना. हसावायच हसा. भांडी झाले की कपडे धुवून घ्या पटक्यानं, आणि दुपारनं मी असतोपर्यंत जेवण पाहिजे तयार मला. होय, पाटापासून काम करते अगं दुल्हनिया. मी पण करतच होती का नाही? होय, लय कष्ट केलं तू बी. बरं मी काय म्हणतोय, आता निघालीच पेटत. गावातल्या लोकांच्या नजरा चांगल्या नाहीत. जाताना तर पदर डोक्यावर घे. तुम्ही केला असता ना बायकांचा आदर, तर मी घेतला असता नक्कीच पदर. जावा काम उरका पटापटा. रात्री बी चांबावला आहे, एवढं काम करून घेऊन बी समाधान नाही. हे अगं प्रिया, पीठ मळायचं तसं ती तरी सांगा ग. इथं नुसते हात तरी येऊन सांगा ग. अगं का शिकरतीया प्रिया? अगं इथं नुसती बसून तरी सांग. अगं सांग की ग, कसं मळायचं, काय पाणी किती टाकू? अगं नीट सांग प्रिया. अगं का अशी करते धड तू? काय सांग ना, मी माझ्याकडून काही चुकलंय का? बघी जास्त पाणी होऊ नये. अगं प्रिया, अगं याच्यात पाणी तरी किती वाटायचं बघ, सांग तरी. का बोंबलताय हो? अगं सांग ना, किती पाणी वाटायचं, काय चुकू नाही. एवढं शिकणी का चिमण्याला खायला घालाय मिळेल का काय? अगं आपल्या दोघाला केली या, बास होईल की एवढी. ह्याच्यावर दुपटीने मलाच लागती, आणि हे काय अंगाला फसून घेतलंय असलं? अगं प्रॅक्टिस करतोय आता, याच्या आधी काय अनुभव होता का प्रिया? मग ही तोंडाला लावून प्रॅक्टिस असती वय? तोंडाला कुठं लावलंय? कामच चाललंय माझं. करा पटकन, भूक लागली मला लय. कर तू. माझ्या काळजाची तार कुणी छेडली, खायचंय ती आपटू नका, अन्नय. कशी नशिबानी थट्टा आज मांडली, नाव गेलं पद गेलं, हाती पीठ आलं, हाती पीठ आलं. माझ्या प्रतिष्ठेला आग आज लागली, कशी नशिबानी थट्टा आज मांडली, कशी नशिबानी थट्टा आज मांडली. आपट गोपट काय करताय? भूक लागली मला लय. कसं वाटतंय करायला? बोलायला लगेच बाहेर नाही यायचं. प्रिया, झालं का स्वयंपाक? आता कसं वाटतंय? आम्ही बाहेरची कामं, दुकान सांभाळतोय, बाहेरची कामं करतोय. तवा दुकान बी सांभाळताना शेण बी खाऊन येताय की बाहेर? नको, असा माझ्या चारित्र्यावर संशय घेऊ नको ग. हे बघ, मला माणसं म्हणली असतील भाजीनात पंचायतीतलं पैसे खातो, कामातलं पैसे खात असेल, पण कुणी
कुणी सुद्धा माझ्या चरित्र्यावर संशय नाही घेतला, पण तू घेती प्रिया. घेते ना, मग गप गुणांच्या चपात्या कर, बनव लवकर. झालं, कणिक मळून झाली बाय, लगेच लागतो आणि तुला लगेच ग चपाती खाऊ घालतो. यो झाला उंडा तयार. काय करती? पळपुट बेलना कुठं आहे? असेल की तिथं, बघा की. छान चपाती करा तूप लावून. वय बाय, तेल कुठं आहे? बघा तिथं असेल किचनवर. कालवण बघ कस काय केलंय. नाना, बराच आवाज वाटतोय. ही मला ठेवून दे. नको नको, उरका ती चपाती एवढी राहिली. नाना, काय म्हणते का? काय अवतार केलाय? हा काय नाही, हिला म्हणतोय नको नको तर येते आणि अशी करते फाउंडर वाईजला. भाऊ जेवून जा की थोडं. कशाला ते नाही सकाळचं खात, त्याला पित्ताचा त्रास आहे. नाही नाही, उलट मी नाही खाल्ल्यावर मला वहिनी पित होतं माहितीये का. तुमच्या हातचं लय वेळा खाल्लंय वहिनी, राहू द्या मरू द्या. अहो माझ्या हातचं लय वेळा खाल्लंय, पण ह्यांच्या हातचं तर टेस्ट बघा एकदा. काय बोलताय? मग काय, आज स्वयंपाक ह्यांनी बनवलाय. मुझे चक्क सरपंचाने स्वयंपाक केलाय होय. वा वा वा, अलग बेलाभ अलग बेलाभ. हो बाजूला. आणि कुठला स्वयंपाक? हे काय स्वयंपाक केलाय ह्यांनी? हरा हरा ना ना, अहो ही चपाती कुत्रा तरी खाईन का? आणि हे कुठल्या देशाचा नकाशा आहे म्हणायचं? लोका लोका लोका, हत्ती काढलाय वाटतं. हत्ती, हां हां. हे काय हत्तीची सोंड? आया आया ना ना, हा वाघासारखा माणूस ना, हत्ती काढलाय. हा अरे अरे वहिनी, मला नको. अहो हे खाऊन काय पोटात दुखवायचंय का? हा अहो हां, भारी दिसतंय बरं का नाना, मस्त आहे. हा जैसी करणी तैसी भरणी. हा अरे काय करणी केली बाबा? असू द्या असू द्या, काय नाही केलं. हा आली या भोगाशी असावी सादर. असं चालू द्या. जा की तू. हा तू जा जा जात की जा की जा जा की. आमचं दोघांचं आपलं चाललंय. पण 2 घास खाऊन गेला असतं तसं. काय ही तुमची अवस्था. म्हण की आता माझं नाव बाजी नाना आणि पीठ मी मोजू कसा कना कना. जा गाना जा जा. अगं का माझ्या मुळावर नेमकी उठली तू? बाई रडू नको रडू नको. थांब, ही चपाती घे, तुला भूक लागली असेल, पित्त कवाळ असेल, जा खा जा. ह्यात भाजी कोण द्यायचं? देतू आणून देतू. आली उकाळली भाजी देतो आणून. मी बाहेर चालले, दुपार होईल मला यायला. तोपर्यंत किचन वटा सगळा साफ पाहिजे, धुणं भांडी झालेलं पाहिजे मला. होय बाईसाहेब, सगळं करतो. चेअरमन कुठं आहे तो? चेअरमन कुठं आहे तो? चेअरमन देऊ. हे पण धुवा. अगं ही कालच धुतली होती की कपडे.
काल नाही नीट धुतलं म्हणून तर आज दिलंय धुवायला. सगळे कपडे काल धुतलेले परत धुवायचे? हा धुवा. मी चालली मीटिंगला, तोपर्यंत धुवून घ्या कपडे. मीटिंगला चालली. बरं या. वहिनी अहो चेअरमन कुठे गेलेत? बाहेर गेलेत. मिसरी घासली काय? नाही असला काय आवाज येतो तुमचा? आवाज बसलाय. वहिनी अहो चेअरमन कुठे गेलेत? बाहेर गेलेत. वहिनीच आहे ना बघू. अगा या 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 चेअरमन काय चाललंय? करावं लागते बाबा संसारात. काल तर लय मोठं मोठं साप सोडत होत आमच्या पायात. म्हणायचं असतं बाबा तसं प्रीतम, संसारात सगळं ऍडजस्टमेंट करावं 56 लागतं. करील 57 करील. कोण नाही रे करत माझ्या 36 राजा. लाकडाच्या पुढे काय चालत नसतं. खरंय बाबा तुझंच खरंय. शाना असला लगीन बिगीन करू नको, बेकार असतंय. असलं बघितल्यावर कोणाची इच्छा व्हायची लग्न करायची? हाच बाबा हास, जा दिवस आहे तर तुझं आज. बरं मी काय म्हणतोय, माझा एवढा शर्ट धुवून देता का? तुझा शर्ट दे की. अजून कोणाचा गावात आजूबाजूचं असलं तरी ये, नाही तर तू बिघाट खोललाय मी. ये सगळ्याचं धुवून दे तू. चेष्टा केली होय. चालू द्या चालू द्या. ही झालं की भांडी घासायची आत. हो हो आहे माझ्या ध्यानात. ताप झालाय तुझ्या. प्रिया, आमची प्रिया दिसली का? आलती का इकडे इकडे? नाही अहो, कुठला आहे तुम्ही? कुठले आहे प्रिया? मला नाही ओळखलं. नाही ना हो. नाही ओळखलं. प्रिया, हे प्रिया, अरे माझी प्रिया कुठं गेली? अहो मला सोडून गेली का काय देवा? दुल्हनिया, वहिनी या की. ती दुल्हनी आलती का बसायला तुमच्यात? नाही नाही सारखी तुमच्यातच असते की. नाही दुल्हनिया, अगं नको ग असं सोडून जाऊ. दुल्हनिया. हे प्रिया बघितली का रे कुणी माझी? अरे माझी प्रिया, प्रिया कुठं गेली काय कळत नाही. प्रिया, हे प्रिया, प्रिया तुझ्या विना कसं जगू प्रिया? अगं कुठं गेली तू नेमकी? इकडं पण नाही, कुठंच दिसेना प्रिया. दुल्हनिया, ए दुल्हनिया, वहिनी या. दुल्हनी आलती का माझी? नाही आली. अहो सकाळी 10 वाजल्यापासून नाही हो. नाही आलीच नाही. होय का? अगं बायको कुठं गेली नेमकी तू? होय मावशी, आमची प्रिया दिसली का? नाही बाबा, प्रिया दिसली इथं. पुढच्या घरी मागणार लय झाले जाता इथं. अहो मी मागणार. काय मला नाही ओळखलं. नाही ओळखलं. बोबला काय रे कर नाही. दुल्हनिया तर जाऊन बसली काय माहिती. नेमकी कुठं गेली प्रिया तू? काहीच कळना. आत्महत्या वगैरे तर करायला गेली नाही ना? ओ प्रिया प्रिया क्यों रुला दिया बेवफाया बेरे क्या कहूँ तुझे जरा. ए म्हाताऱ्याला येऊ नको. ही घे काहीतरी खा, भूक लागली असते सकाळी सकाळी. अरे फिरते तुझ्या डोक्यात बरं काय का? मला ओळखलं नाही तो. कोण आहे? तुझं तोंड ना तोंड आणीन ना ना तुम्ही. मग तुला आवाज बी कळा ना बाई, आणि पैसे देतोय मला. अहो माणसं तोंड काळ करते, तुम्ही काय पांढरं करून आला इथं काय कळ ना मला. अरे फिरत्या काय तुला सांगायचंय? बायको गावाला का
घरनं शोधून 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 सगळं गाव ना गाव पालत घातलं. बघा कर्माची फळ. कुठं गेली असेल? अरे प्रिया कुठं गेली? काकी प्रिया आहे का हो तुमच्या इथं? हे पोरांनो, अरे माझी बायको दिसली का रे बायको? अरे जोकर काय पोरं बी ओळखना, ती कुणीच ओळखना मला. चेअरमन, दुल्हनिया दिसली गाव माझी. अहो इथं सकाळपासून मीच माझी बायको हुडकतोय, प्रीती गावाना झाली. अहो मी बी सकाळपासून हुडाकतो, जीव नुसता काकळून गेलाय. हे बाबा जा की, का ताप द्यायला लागलाय? आधीच आमचं आम्हाला नको झाले, तू कशाला अजून छळायला आलाय? जा. चेअरमन ओळखला नाही मला. बाजी नाना आहेत ते. ना तुम्ही काय हो ना ही अवस्था तुमची? काय अवस्था सांगायची चेअरमन? माझी प्रियाच गावाना सकाळपासून शोध 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 शोधली, गावात शोधली, इकडे शोधली, कुठं गावाना. अहो माझं बी तसंच झालंय. माझी बायको सकाळपासून निघून गेली आणि काही दिलवाले सुद्धा तीच दुखणं घेऊन आल्यात. तर बरं का चेअरमन, लय माझ्या मनापासून प्रेम केलं दुल्हनियानं, पण मला कळालं नाही. लय त्रास दिला हो तिला मी. मी तर काय राव लय छळली राव. ना मी सुद्धा लय ताप दिला माझ्या बायकोला. मला वाटते आपल्या तापाला कटळूनच बायको निघून गेल्या असतील बघा आपल्या. तुम्ही काय म्हणते, एकदम तिघी कुठं गायब झाल्या असतील? होय, किडनॅप केलं नसतील कोणी? नाही मला तर वाटतंय आत्महत्या तर नसेल ना केली त्यांनी. अहो तुमच्या काही जिबीला हाडबीड आहे का? काय बोलताय माणूस? ही परिस्थिती काय आहे? तिरवले तुमच्या तोंडाला जाळ करावायच. ना आपण एक काम करू, बसून जमायचं नाही. चला मोर शोधू, तिघ एकत्र मिळून चालतंय. चला चला. पका बसला इथं. हो पका आला का? आमची बायको बघितली का? ह्यांची जाऊ दे, माझी दुल्हनिया दिसली का? तुमच्या कधीपासून गेलेत? सकाळपासून शोधतोय आम्ही, सकाळपासून गावाला. हुडकूच नका मग. हुडकू नका, उपयोग नाही काय सुद्धा. गेले असतील की पळून आता कुठतरी. हे यार पक्या, तुझ्या काय तोंडाला लगाम घाल की. ना आता तोंडाला लगाम घालायचे शब्द तुम्ही वापरायचे नाहीत. अहो तुम्हाला लाजा वाटत होत्या का बायकांना? कसं सांभाळलं तुम्ही? कसं सांभाळलं चेअरमन? तुझ्यापेक्षा तर भारी सांभाळलंय. चांगलं सांभाळलं ना? कुठे आहेत मग? कुठे आहेत का तुम्हाला तोंड दाखवायला जागा? बायका सांभाळा येणार तुम्हाला? लय तू बायको सांभाळणारा, हा मोठा हिजारच लागून गेला. चांगल्यावर विचारलं गावात नाही म्हणून तो ही ते डोकं खाऊ नको. तुला माहित आहे का? सांग तुमचं काय झालंय माहितीये का नाना? अख्खाच्या अख्खा सूत जळाला पण अजून पीळ गेला नाही तुमचा. पिळचं नाही का पक्या? ऐकला का तू? आम्ही सकाळपासून शोधतोय, तुला दिसल्या का एवढंच सांग. आणि तू म्हणतोय का नाही पळून गेले असतेल्या लका? एक वेळा आम्ही नालायक असेल र, पण आमच्या बायका नालायक आहेत का रे? बायका अजिबात नाहीत नालायक, पण तुम्ही खरंच नालायक आहेत. अरे लाजा वाटू तुम्हाला बायका नीट सांभाळता आल्या नाहीत. आणि ज्यांच्या शहाण्याला बायका मिळाला चांगल्याला, तुम्हाला मिळाल्या होत्या बायका, सांभाळल्या का नीट तुम्ही? लका तुला सांगायचं असलं नीट सांग. आम्ही आहे टेन्शन मध्ये, नाही तर जातो बाबा आम्ही. टेन्शन मध्येच राहा. हो शपथ. आवाज कसला येतोय? काहीतरी वाचतंय. चला बरं, चला. हे तर तत्वज्ञान ऐकत बसता. चला. चला बरं. हा वाजवा.
थांबवा की काय तमाशा लावलाय अरे वाजवा काय तमाशा लावलाय हे काय तू पुन्हा काय नसतोय आईचं आपलं दुसरं लगीन अरे कुठं नाचावं काय करावं तुला कळतं का नाही तुला अक्कल बिक्कल आहे का नाही व्हायचं शाळाला पोराला मारताय राव अरे काय लाजा बिजा वाटते का तुम्हाला का अरे तुला तरी का ना लाज वाटाय पाहिजे काय केलंय काय केलं तेव्हा काय केलंय हा हे कोण आहे अहो हे दिसलं ना तुम्हाला अहो ही 3 नवर देवायचं आणि ह्या 3 नवर येत्या अगे तुला तरी लाज वाटते का लग्न केलं मी ह्यांच्या बरं हा लग्न केलं सांगताना सुद्धा लाज वाटत ना तुला नाना कसा जोडा बघा शिवून दिसतोय बिनलाजा आणि ए दुल्हनिया तुला तर काय अक्कल आहे का नाही डायरेक्ट लग्न अगं प्रिया काय हे नेमकी नाटक कंपनी खुलली का काय तुम्हाला नीट सांगतोय मी इथं जर का धावाधावीचा प्रयत्न केला ना लगेच पोलिसांना बोलवील लगेच आणि लगेच गाडी भरायला लावील लय डेंजर माणूस आहे आपण बाजूला हो तुझा काय संबंध आहे काय संबंध आहे अहो मी ह्या तिघींचा भाऊ आहे भाऊ गाना भाऊ मग आमचा काय वैरी आहे वय का तुम्ही काय ह्यांच्या लायकीच आहे तुम्ही लायकी माझी लायकी नाही गणा ए तुला काय लाज बीज वाटते का नाही तुझा नवरा अजून जिवंत आहे की आणि दुसरा इथं कुकू लावती की माझ्या नावाचं लाज वाटते का अरे नामदारी कुकू काय केलं बायकोसाठी काय केलं बायकोसाठी अरे माझं मी काय बी करील तू हो माग तू कुठला कायदा ह्यो कुठला कायदा म्हणजे वहिनी सांग बोला की आता लग्न केलंय मी काय तुम्ही मध्ये तुमचं काय संबंध नाही मध्ये बोलायचं अजिबात लग्न केलंय सगळ्या गावात आबरू घालावली निर्लज्ज आहे, निर्लज्ज सगळी आबरू घालावली माझ्या गावात 5 वाट्या आणली अहो ना आबरू तुमच्या आता चावटेवाली होय आणि जवळ ह्यांना छळ करणार तेव्हा कळलं नाही तुम्हाला अरे कधी छळ केला ज्यादा बोलायचं नाही माझी बायको आहे तू एवढा छळ केलास ती आता माझी झाली तू आता अजिबात बोलायचं नाही हात तर लावून बघ आता तुला दाखवतोस मी कराटे चॅम्पियन आहे हा कोण आहे हा माझा नवरा आहे अरे असला काळा ढूस नवरा केलाय असला असतो नवरा ह्याला शेण काढायला सुद्धा ठेवायचं नाही कुणी अरे हा कोण पटलं काय हा सरकशीतून डायरेक्ट इकडे आलाय काय अहो तो तर माझा नवरा आहे असला नवरा असतो अहो वहिनी तुम्ही करून केला पण ही माथा डोंगर कशाला केला नवरा माझ्या तरबण होता ना आता अरे तुमच्यापासून बोलतो मी म्हणजे आणि तिचा नवरा व्हायला जातो का चला आपल्याला देवा ह्यांचं काय ना काय आपल्याला देवाच्या पाय पडायला जायचंय चला वाजवा रे काय लका काय येऊन बसलंय गाना लगा नेमकं काय चाललंय लका हो का ना टेन्शन घेऊ नका ह्याच्यावर मार्ग निघल अहो अजून वेळ गेली नाही माफी मागा ती गबी पण आम्ही माफी मागायसारखं केलंय तरी काय केलंय अहो तुम्ही सांगताय माझी लपडीत तुम्ही म्हणताय बायको माझी पायातली वाहन आहे तुम्ही नाही त्या बायकडे बघताय आणि घरची बायको असून तिला सन्मान द्याय ना स्वतःला वळका अजून सरी आपण काय चुकलोय ते बर गाणा थांबा बाजी ना गाणा म्हणतोय तसं बरोबर आहे आम्ही जर माफी मागितली ती गाणं तर आमच्या बायका आम्हाला मिळतील ना किती ठरवतील आधी माफी तर मागा अरे पण गाणा मी काय म्हणतोय पण कधी कुणी लपडी केली ती चला हा चला प्रिया मला माफ कर माझ्याकडून तुझा बराच छळ झाला असं तुला वाटत असेल झाला बी असेल माझ्याकडून चुकून तरी पण मला माफ कर प्रीती आजपर्यंत मी तुला इतका जीव लावला ही केलं तू आता लेकरा बाळांसाठी तरी कमीत कमी आपला विचार कर थोड्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी संसार आपला सोन्यासारखा मोडू नकोस हे बघ दुनिया तू मनापासून ग माझ्यावर प्रेम केलं पण तुझं प्रेम मला कळालं नाही त्यावेळेस पण आता कळालंय प्रेम
एवढ्यावर फक्त मला माफ कर. एवढ्यावर माफ कर फक्त. अरे का हसताय? हसताय का? अहो आम्ही हे तर सगळं नाटक केलं. काय नाटक? तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी. अरे पण अद्दल घडवण्यासाठी आणि असलं नाटक लग्नाचं? अरे पण ही कोण आहे ती? अरे आम्ही सगळे मित्र आहे, आम्ही एका कॉलेजची पोर आहे. ही तुम्हाला अद्दल गाडवण्यासाठी आम्ही अशा पद्धतीने केलंय. महिलांचा सन्मान करायला शिकाल, घरची लक्ष्मी असती तिला चांगलं वागायला शिका. अरे महिलांचा छळ करू नका. आपल्या समाजातील महिलांना अशा तऱ्हेची वागणूक दिल्यानंतर आपल्याला एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळं तुम्ही महिलांचा सन्मान करा, ईश्वर तुमचा सन्मान करेल. महिलांचा छळ थांबवा, तर घरात लक्ष्मी थांबल, नाहीतर खूप वाईट होईल. अहो इथं सगळं नाटक होतं. आम्ही तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी प्लॅन केलता आम्ही. हा मी तर तुमच्याशिवाय 1 मिनिट पण राहू शकत नाही. अहो तुम्ही कसला असला तरी तुझा माझा पती परमेश्वर आहे. बघा 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 किती तुमच्या तिघांवर जीव आहे ह्यांचा. तुम्ही नीच नालायक माणसं. कोण म्हणतोय 56 बायका करीन, कोण म्हणतोय माझी लय लपडीत. आणि एकाचं तर काय बोलायला नको असं वाटतंय ना. चप्पल घ्यावी, थडा थडा 2-4 ठोकं टाकावं. अरे पण काय जरी म्हणलं तरी नुसतं आपल्या टांगड्यात साप सोडून दिलता आम्ही. अव तुमचा साप तुम्हाला डसला की. अरे कसाला का आम्ही का म्हणतोय, पण ह्याचा नेमका सूत्रधार कोण आहे? सूत्रधार कोण कसा काय करायचं तुम्हाला? होय अहो इथं आम्हाला गणा भाऊजींनी प्लॅनिंग सांगितलं होतं. लग्नाचं planning? हो.